संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशी द्या अशी मागणी जरांगे करतायत। आरोपी कोणत्याही जातीचा असला तरी त्याला फाशी मिळायला हवी असं जरांगे म्हणतात। 4 दिवसांपासून अचानक ओबीसी नेते बोलू लागल्याचंही जरांगेंचं वक्तव्य आहे। फोन करून ओबीसी नेत्यांना बोलायला लावलं जातंय असा दावा ते करतायत। दरम्यान या संदर्भात मनोज जरांगेंशी बातचीत केली आहे मिकी घई यांनी। बीड आणि परभणीनंतर आज जनआक्रोश मोर्चा हा पुण्यात होतोय आणि यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ज्या पद्धतीने जनआक्रोश मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, या मोर्चाच्या माध्यमातून काय मागणी करताय तुम्ही? आरोपींना राहिलेले तर पकडलेच पाहिजेत आणि खंडणीतले आरोपी आणि हत्येतले आरोपी हे दोन्ही पण एकच आहेत। त्यामुळे यांना सगळ्यांना 302 मध्ये घेतलं पाहिजे, खंडणीमधल्यांना सुद्धा। आणि या आरोपींना नेमकं घेऊन पळालं कोणी सांभाळलं? म्हणजे एवढी क्रूर हत्या झालेल्या असताना तुमच्यात काही मायादयाच उरले नाही का जातीच्या पलीकडं? तुम्हाला फक्त जातीवाद आणि जातच दिसते का प्रत्येक वेळेस? कधी काळी तरी तुम्हाला तुमची माणुसकी जिवंत असायला पाहिजे। कधी काळी तुम्हाला संतोष भाईची हत्या झाली याविषयी मायादया असली पाहिजे। तुम्ही आरोपींना घेऊन पळताय, त्यांना सांभाळताय असं, आणि तुम्ही हे असं किती दिवस संदेश देणार आहेत राज्याला? कुठले मंत्री कुठले? अरे धनंजय मुंडे आणि दुसरं कोण? आत्तापर्यंत या 4 दिवसापूर्वी बघा तुम्ही, 4 दिवसापूर्वी अगोदर एकही ओबीसीचा नेता बोलत नव्हता। संतोष भैया देशमुखांच्या खुनात, त्या हत्येत, त्या दुःखात ते सहभागी होते, दुःखात सहभागी होते। आणि एकाएकी 4 दिवसापासून, म्हणजे आता बोलले नाहीत वाटतं ह्या 2-3 दिवसात, पण 4 दिवसापूर्वी बोलायला लागले की तुम्ही ओबीसीचा नेता आहे म्हणून त्याला टार्गेट करायला लागले। तुम्ही एकीकडे म्हणजे या मोर्चाच्या माध्यमातून मागणी होती की त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, का होऊ नये? याच्यापेक्षा क्रूर घटना काय व्हायला पाहिजे? आणि आरोपी कोणत्या जातीचा असो, जातीच्या लोकांनी त्याला पाठबळ द्यायची काय गरज आहे? पाठीशी घालायची गरज काय आहे? तुमचा नेता, तुमच्या जवळचा कार्यकर्ता खंडणीत सापडलाय, खुन्यात सापडलाय आणि लोक बोलायला लागले तर तुम्ही नेत्याच्या बाजूने बोलायला लागले, आमचा ओबीसी नेता आणि आमचा ओबीसी। बाकीचे बी ओबीसी नेते आहेत ना राव। माणसाचा मृत्यू झाल्यानंतर कुठलंही जात म्हणून नाही तर त्याची जी काय घटना घडली आहे त्याचा निषेध करण्यासाठी, याला विरोध करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत। आणि जर याला उत्तरच द्यायचं असेल तर अशाच पद्धतीने मोर्चे अजून काढले जातील अशी देखील भूमिका या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।